नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत असं फंक्शन ज्याच्या थ्रू आपण यूजरकडून इनपुट घेऊ शकतो. तर ते फंक्शन आहे स्कॅनएफ फंक्शन. तर त्याचा यूज इथे कसा करायचा या कोडमध्ये ते आपण पाहू. सुरुवातीला एक व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागेल. मी इंटिजर टाईपचं व्हेरिएबल डिक्लेअर करते, त्याला ए नाव दिलं मी. आणि आता ते यूजरकडून इनपुट घ्यायचं आहे मला. तर स्कॅनएफ फंक्शन ब्रॅकेट, इथे आता इंटिजर टाईपचं आहे त्यामुळे फॉर्मॅट स्पेसिफायर हा %d घेतला आहे, ते कॉमा आणि ही अँड साईन आणि व्हेरिएबलचं नेम सेमिकोलन. आता आपण हे इनपुट घेऊ शकतो. म्हणजे आता आपण यूजर जी व्हॅल्यू देईल ती ए व्हेरिएबलमध्ये स्टोअर होईल. पण ती झाली की नाही हे चेक करण्यासाठी आपण ती प्रिंट पण करून पाहू. प्रिंट एफ %d कॉमा ते व्हेरिएबल ए. ओके, तर आता आपण रन करून पाहू. हे बघा, वर मी 2 ही व्हॅल्यू दिली, ती एमध्ये स्टोअर झाली आणि त्याच्यानंतर जेव्हा मी प्रिंट केली तेव्हा ती व्हॅल्यू प्रिंट झाली. आता जरा हेच जरासं व्यवस्थित दिसण्यासाठी आपण जरा कमांड लिहू. म्हणजे नेमकं काय करायचं आहे. प्रिंट एफ, तर इथे एंटर अ नंबर, म्हणजे यूजरला कळेल की हां इथे एक नंबर टाकायचे, एखादी व्हॅल्यू आपल्याला टाकायची आहे. तर पुन्हा रन करून पाहू. एंटर अ नंबर, मी टाकला 10, खाली ॲज इट इज 10 प्रिंट झाला. म्हणजे 10 ही व्हॅल्यू एमध्ये म्हणजे त्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर झाली. तर या स्कॅनएफ फंक्शन थ्रू आपण यूजरकडून इनपुट घेऊ शकतो.